ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. अनेकदा नात्यांमध्ये खास करून भावनिक संवादावेळी पुरुषांना एका मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. रिलेशनशिप कोच लियाना सिल्वर यांच्या मते पुरुष लगेचच प्रॉब्लेम सॉल्व्हर बनतात, पण त्यांच्या जोडीदाराला त्यावेळी नेमकं वेगळंच काहीतरी हवं असतं. तर आज आपण याच गुंतागुंतीच्या विषयावर एकदम सोप्या भाषेत बोलणार आहोत. आणि मग मनात हाच प्रश्न येतो नाही का, की मी माझ्या स्त्रीला खुश कसं ठेवू? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो निराशाजनक ठरू शकतो. पण आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. तिला फक्त खुश कसं ठेवायचं हे नाही, तर तिला भावनिक पातळीवर समजून कसं घ्यायचं हे पाहणार आहोत. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत. सगळ्यात आधी समस्या सोडवण्याचा सापळा म्हणजे काय ते बघू. मग त्या 3 भावनिक गरजा कोणत्या आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर तणावाच्या क्षणी कोणती साधने वापरायची यावर बोलू. मग एक महत्त्वाचा मानसिक बदल आणि शेवटी तिच्या आनंदात भागीदार कसं व्हायचं हे पाहू. चला तर मग थेट पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. हा एक असा सापळा आहे जिथे अनेक पुरुष नकळतपणे अडकतात. म्हणजे बघा, एका बाजूला असते समस्या सोडवण्याची त्यांची नैसर्गिक इच्छा आणि दुसऱ्या बाजूला असते स्त्रीची भावनिक गरज, आणि इथेच खरी गडबड सुरू होते. आता गंमत बघा, इथे पुरुषाचा हेतू अजिबात वाईट नसतो. त्याला खरंच मदत करायची असते. पण तो जसा थेट उपायांवर येतो ना, तसं समोरच्या व्यक्तीला म्हणजे त्याच्या जोडीदाराला वाटायला लागतं की हे माझं ऐकूनच घेत नाहीयेत, किंवा यांना वाटते की मी हे स्वतः करूच शकत नाही. आणि मग संवाद सुटण्याऐवजी तो अजूनच गुंतत जातो. तर मग उपाय काय? खरं तर उपाय हा एखादा चांगला तोडगा काढण्यात नाहीये, तर तो एका वेगळ्याच मानसिक अवस्थेत आहे. चला तर मग त्या 3 भावनिक गरजा पाहूया, ज्या खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत आणि ज्यांची अपेक्षा केली जाते. लियाना सिल्वर यांच्या मते भावनिक संवादाच्या वेळी 3 गोष्टींची सर्वात जास्त गरज असते. पहिली, तुमची उपस्थिती म्हणजे प्रेझेन्स. दुसरी, तुमचं सामर्थ्य म्हणजे स्ट्रेंथ. आणि तिसरी, सहानुभूती म्हणजे एम्पथी. लक्षात घ्या, या वस्तू नाहीत, तर या अशा ऊर्जा आहेत ज्या नात्याला घट्ट बांधून ठेवतात. आता उपस्थिती म्हणजे काय? याचा अर्थ फक्त शरीराने तिथे हजर असणं नाही, तर पूर्णपणे लक्ष देऊन कोणताही जजमेंट न करता ऐकणं, मनात दुसरे विचार न आणता इथून कधी सुटका होईल किंवा आज जेवायला काय असेल हे सगळं बाजूला ठेवून फक्त आणि फक्त त्या क्षणात तिच्या सोबत असणं. आता सामर्थ्य याची कल्पना एका मजबूत झाडासारखी करा. वादळात झाडाच्या फांद्या हलतात, पण त्याची मुळं जमिनीत घट्ट रोवलेली असतात. तसंच तिच्या भावनांच्या वादळात स्वतः विचलित न होता एक स्थिर आधार बनून तिच्यासोबत उभं राहणं, याला म्हणतात सामर्थ्य. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सहानुभूती. एक गोष्ट स्पष्ट करतो. सहानुभूती म्हणजे हो माझीच चूक आहे असं म्हणणं नाही, किंवा तिच्या प्रत्येक मताशी सहमत होणंही नाही. तर सहानुभूती म्हणजे तिची भावनिक स्थिती समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं, तिच्या नजरेतून त्या परिस्थितीकडे बघण्याची इच्छा ठेवणं. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत संकल्पना समजून घेतल्या, पण ह्या गोष्टी प्रत्यक्षात कशा आणायच्या? आता आपण काही प्रॅक्टिकल साधनांबद्दल बोलूया, ज्यांचा वापर करून ह्या 3 गरजा पूर्ण करता येतात, विशेषतः जेव्हा वातावरण जरा तापलेलं असेल. हा एक साधा पण खूपच शक्तिशाली प्रश्न आहे. तुम्ही बघा, थेट उपाय देण्याऐवजी जेव्हा तुम्ही असं विचारता, तेव्हा तुम्ही तिचा आदर करत आहात आणि तिला चर्चेत सामील करून घेत आहात हे दिसून येतं. तिला असं वाटतं की तिच्या मताला किंमत आहे. कधीकधी योग्य शब्द जादू करतात. त्याबद्दल अजून सांग ना, किंवा मी तुझ्या धैर्याचं खरंच कौतुक करतो, अशी वाक्य समोरच्या व्यक्तीला दिलासा देतात. यातून दिसतं की तुम्ही ऐकायला आणि समजून घ्यायला तयार आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही वाक्य मनापासून आली पाहिजेत, केवळ वरवरची नसावीत. संवादावर नियंत्रण मिळवण्याआधी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपली चिडचिड किंवा आपला राग त्या संवादात उतरतो आणि सगळंच बिघडतं. यासाठी एक खूप प्रभावी साधन आहे, ज्याला ग्राउंडिंग म्हणतात. आणि हे तंत्र खूपच छान काम करतं. कल्पना करा की तुमचं शरीर एक लाइटनिंग रॉड आहे आणि तणावाची सगळी नकारात्मक ऊर्जा जशी वीज जमिनीकडे आकर्षली जाते, तशी तुमच्या शरीरातून थेट जमिनीत जात आहे. यामुळे राग आणि निराशा शांत व्हायला खूप मदत होते. आतापर्यंत आपण काही साधनं पाहिलीत, पण आता आपण एका खोल मानसिक बदलाविषयी बोलूया. हा असा बदल आहे जो नात्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकू शकतो. ही एक खूप मजेशीर पण तितकीच प्रभावी कल्पना आहे. विचार करा की पुरुष आणि स्त्रिया या जणू 2 वेगवेगळ्या प्रजाती आहेत असं मानल्यामुळे काय होतं, तर त्यांच्यातील फरक ही एक समस्या नाही, तर त्याबद्दल उत्सुकता निर्माण होते. मग टीकेची जागा कुतूहल घेतं. आणि जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात, तेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. हा एक प्रकारे तुमच्या विचारांना ब्रेक लावतो.
हा प्रश्न तुम्हाला लगेचच कोणताही निष्कर्ष काढण्यापासून थांबवतो आणि परिस्थितीकडे एका वेगळ्या, अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला मदत करतो. लेखक डॉन मिग्वेल रुईज यांच्या एका सुंदर संकल्पनेनुसार आपण प्रत्येकजण आपापल्या परीने जगाचा अर्थ लावतो. म्हणजेच आपण सर्वजण एक स्वप्न पाहणारे म्हणजे ड्रीमर्स आहोत. प्रत्येकाचं वास्तव, प्रत्येकाचं जग हे त्याच्यासाठी खरं असतं. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? एक निरोगी नातं म्हणजे कोणाचं वास्तव बरोबर आहे यावरची लढाई नसते, तर ते दोन ड्रीमर्समधलं सहकार्य असतं, जिथे दोघे मिळून एक सुंदर जग, एक सुंदर स्वप्न तयार करतात, एकमेकांच्या स्वप्नांवर नियंत्रण न ठेवता. आणि आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात सुंदर आणि प्रेरणादायी भागाकडे आलो आहोत. हे सगळं करण्यामागचं अंतिम उद्देश काय आहे? या सगळ्याचा शेवट कुठे होतो? लियाना सिल्वर यांचं हे वाक्य नात्यातील पुरुषाच्या भूमिकेबद्दल खूप काही सांगून जातं. म्हणजे तो तिच्या आनंदाला ओळखतो, त्याला महत्त्व देतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात गुलाम म्हणून नाही तर एक भागीदार म्हणून सामील होतो. आणि हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. तिच्या आनंदाची जबाबदारी घेणं हे एक ओझं वाटू शकतं, पण तिच्या आनंदात भागीदार होणं म्हणजे तिला साथ देणं. तिच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं हा एक खूप सुंदर आणि सकारात्मक बदल आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आज आपण काय शिकलो? 1. समस्या सोडवण्याचा मोह टाळा. 2. त्याऐवजी तुमची उपस्थिती, सामर्थ्य आणि सहानुभूती द्या. 3. स्वतःला शांत ठेवा आणि उत्सुकतेने तिला समजून घ्या. 4. तिला एक सहकारी ड्रीमर म्हणून पहा आणि सर्वात महत्त्वाचं, तिच्या आनंदात भागीदार बना. आणि शेवटी हा एक विचार प्रत्येकाने करायला हवा. काय होईल जर प्रत्येक संवादात आपलंच म्हणणं खरं करण्याऐवजी किंवा आपणच बरोबर आहोत हे सिद्ध करण्याऐवजी आपलं ध्येय फक्त समोरच्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने समजून घेण्याचं, तिला पाहण्याचं असेल तर नक्की विचार करा.